तसं तर आपल्या चॅनलवर नॉनव्हेजच्या भरपूर साऱ्या रेसिपीज आहेत, पण आज चिकन किंवा मटन नाही आहे. थोडासा वेगळा पदार्थ आज आपण बनवतो आहे, पण लगभग आपण ज्या पद्धतीने चिकन किंवा मटन बनवतो ना त्याच पद्धतीने बनवतो आहे. चला तर रेसिपी शेवटपर्यंत बघा. तर आम्ही आलेलो आहेत गावी आणि गावाकडे आल्यावर अशा नेहमीपेक्षा वेगळ्या रेसिपीज होत राहतात, तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. बरं, इथं चुलीवर पातेले ठेवलेलं आहे, मोठं पातेले आहे हे. आता त्यामध्ये ना 2.5 ते 3 चमचे तेल घातलं, मोठ्या आकाराचे 2 कांदे बारीक चिरून घातलेले आहेत आणि मुठभर कोथिंबीर. छान असं परतलं की त्यानंतर यामध्ये हिरवं वाटण घातलेलं आहे. त्यामध्ये मुठभर लसणाच्या पाकळ्या, त्यानंतर आलं, 2-3 हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर, थोडंसं ओला नारळ जो असतो तो घातलेला आहे. आता हे सगळं व्यवस्थित असं परतून घेतलं आणि त्यानंतर यामध्ये ना 1 चमचा गरम मसाला घातलेला आहे. गरम मसाल्यामुळे काय होतं ना, आपण जो पदार्थ बनवतो आहे त्याचा जो स्मेल आहे ना तो निघून जातो आणि रस्सा चविष्ट बनवून तयार होतो. त्यामुळे 1 चमचा गरम मसाला इथं घातलेला आहे. त्यानंतर 1 मोठा चमचा भरून हळद देखील मी इथं घातलेली आहे. आता हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. तर आज आपण अगदी गावरान नदीतला जो खेकडा असतो ना त्याचा रस्सा बनवतो. आता खूप जण कमेंट करतील की खेकडा अशा पद्धतीने बनवत नाही, पण मला देखील याची फारशी आयडिया नाही, त्यामुळे आमच्या इकडे बनवतात, तर तीच रेसिपी शूट करून तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर हा भिगवणचा खेकडा आहे, तर त्याचाच हा रस्सा बनवतो आहे. ते ज्यांच्याकडून आपण घेतो ना ते स्वच्छ साफ वगैरे करून देतात, फक्त आपण घरी आल्याच्यानंतर स्वच्छ धुवून घ्यायचे आणि याच्या ज्या नांग्या असतात ना त्या थोड्याशा ठेचून घ्यायच्या, जेणेकरून याच्या आतमध्ये रस्सा उतरतो किंवा रश्श्यामध्ये याची चव उतरते, त्यासाठी. आता हे सगळं व्यवस्थित असं मी परतून घेतलं होतं. हे बघा, अगदी आपण चिकन किंवा मटन बनवतो ना त्याच पद्धतीने बनवलेलं आहे. त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं. आता मालवणी पद्धत जी असते ना ती खूप वेगळी असते पेक्षा, त्यामुळे कोणीही कमेंट करू नका. आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि 1 लिटर पाणी मी गरम करून घेतलं होतं. लगभग हे 2.5 किलो खेकडे आहेत. आता यावरती सुरुवातीला झाकण ठेवून थोडंसं वाफवून घेतलेलं आहे आणि त्यानंतर 1 लिटर पाणी गरम करून यामध्ये मी घातलेलं आहे. पाणी घातल्याच्या नंतर याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. बरं मंडळी, हे नदीतले खेकडे आहेत, त्यामुळे याला शिजण्यासाठी ना थोडासा वेळ लागतो. त्यामुळे काय करा, जर तुम्ही शहरात राहत असाल तर तुम्ही काय करू शकता ना, मस्त कुकरमध्ये याला शिजवून घ्यायचं आणि त्यानंतर याचा रस्सा वगैरे बनवायचा. भाकरीसोबत, ज्वारीच्या किंवा बाजरीच्या भाकरीसोबत खरंच खूप छान लागतो, त्यामुळे जरूर रेसिपी ट्राय करा. आता याला व्यवस्थित मिक्स करून ठेवलं, त्यानंतर ना झाकण ठेवून याला शिजवून घेतलेलं आहे. 20 ते 25 मिनटासाठी हे छान असं शिजवून घेतलं. आता हे खेकडे व्यवस्थित असे शिजलेले आहेत. जर तुम्हाला नॉनव्हेजच्या चिकन मटनच्या रेसिपी हवी असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलवर आहेत आणि फेसबुकला देखील आहे, तुम्ही तिथून पाहू शकता. आता काय केलं ना, शिजवून घेतलेले खेकडे साईडला घेतले आणि त्यानंतर इथं पातेल्यामध्ये 3-4 चमचे तेल घातलं आणि त्यानंतर यामध्ये ना आपला जो नेहमीचं जे वाटण असतं कांदा खोबऱ्याचं, तेच वाटण इथं मी घातलेलं आहे. 4 कांदे ना छोटे छोटे चुलीमध्ये भाजून घेतले होते आणि त्यानंतर थोडंसं खोबरं देखील चुलीतच भाजून घेतलं होतं. त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून हे वाटण तयार केलं. आता घरी ना साठवणीतला ताजा मसाला बनवलेला आहे, त्यामुळे इतर कोणतेच मसाले यामध्ये घातले नाही. त्यामध्ये खोबरं, खडे मसाले, धणे वगैरे सगळं काही होतं, त्यामुळे वेगळे मसाले यामध्ये घालायची गरज नाही. 1.5 चमचा मसाला घातलेला आहे, तो तुम्ही बघू शकता. रंग मस्त आलेला आहे. कोणतेच वेगळे मसाले घालण्याची गरज नाही. मसाल्याची जर रेसिपी हवी असेल ना तर जरूर कमेंट करून सांगा, लवकरच तुमच्यासोबत शेअर करीन. मसाले व्यवस्थित परतले, छान असं तेल सुटलं की त्यानंतर यामध्ये कोथिंबीर घातली. तुम्ही बघू शकता मस्त रंग आलेला आहे. व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं आणि कोणताही पदार्थ जर चुलीवर बनवला ना तर त्याची चव खरंच भारी येते. आता शिजवून घेतलेले खेकडे यामध्ये घालायचे. आता तुम्ही कसे खेकडे बनवताना ते सुद्धा तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता. आता याआधी मी देखील फार वेळेस खेकड्याची भाजी वगैरे बनवलेली नाही, त्यामुळे मला देखील फारशी याची आयडिया नव्हती, पण हे गावाकडे ना भरपूर वेळेस बनवतात, त्यामुळे तीच रेसिपी इथं मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. आता यामध्ये ना गरजेनुसार पाणी घालायचं. जितपत तुम्हाला रस्सा पातळ किंवा दाटसर आवडतो त्या अंदाजाने तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता.
आता ही जी भाजी तयार होते ना, ही लगभग एक 7 ते 8 लोकांच्या प्रमाणामध्ये होत आहे. त्यामुळे इथं तुम्ही तुमच्या आवडीनुसार प्रमाण कमी जास्त करू शकता. आता यामध्ये पाणी घातलं, व्यवस्थित मिक्स करून झाकण ठेवून व्यवस्थित असा हा रस्सा एक 9 ते 10 मिनिटासाठी शिजवून घेतला. छान याला उकळी काढून घेतलेली आहे. चुलीमध्ये जो जाळ होता तो पूर्णपणे कमी केला आणि हारावर हा रस्सा मस्त असा खळखळून उकळून घेतलेला आहे. मस्त तर्री आलेली आहे आणि हा रस्सा ना खरंच कमाल झाला होता मंडळी. त्यामुळे जरूर रेसिपी ट्राय करा. कशी वाटली ते कमेंट करून जरूर सांगा आणि कोणीही निगेटिव्ह कमेंट काही करू नका. आता यावर भरपूर सारी कोथिंबीर मी घातलेली आहे आणि मस्त हा रस्सा खाण्यासाठी तयार आहे. बरं मंडळी, तुम्ही जर आपल्या चॅनेलला आणखी सबस्क्राईब नसेल केलं तर जरूर सबस्क्राईब करा. साईडचं बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा जेव्हा रेसिपीज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही आपल्या रेसिपीज लगेच पाहू शकता. आता इथे हा रस्सा खाण्यासाठी तयार आहे. तर मस्त असा ताटामध्ये हा रस्सा मी काढून घेत आहे. हा रस्सा शक्यतो ज्वारीच्या किंवा बाजरीच्या भाकरीसोबत खाल्ला जातो. खूप मस्त लागतो, त्यामुळे जरूर ट्राय करा. गरमागरम हा रस्सा आणि गरमागरम चुलीवरची भाकरी खूप भारी कॉम्बिनेशन आहे. तर चला मंडळी, तुम्ही आजची ही रेसिपी ट्राय करा. मी भेटते पुन्हा अशाच एखाद्या छानशा रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.